नमस्कार, मी श्रीकांत शेटे, सातारा जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचा जिल्हाध्यक्ष। गेल्या 8-10 दिवसामध्ये जी सध्या पूरस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेली आहे, विशेषतः विदर्भ, मराठवाडा, सोलापूर, अहिल्यानगर, संभाजीनगर ह्या भागात जी अतिवृष्टीमुळे जे नागरिकांचं नुकसान झालं आहे, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, या नुकसानीसाठी या पूरग्रस्तांना काहीतरी मदत व्हावी। सामाजिक बांधिलकी आपण जपतो आणि रेशन दुकानदार आजपर्यंत समाजासाठी अनेक वेळा मदतीचं काम केलेलं आहे। यासाठी सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही आज रोजी माननीय कलेक्टर साहेब उपस्थित नसल्यामुळे व ते कामात असल्यामुळे आम्ही RDC जे नागेश पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे ₹25,000चा धनादेश दिलेला आहे। या प्रसंगी जिल्हा पुरवठाधिकारी माननीय वैशाली राजमाने मॅडम उपस्थित होते। हा खारीचा वाटा उचलण्याचा उद्देशच असा आहे की समाजामध्ये आपणही काहीतरी देणे लागतो, यासाठी आपण हे गोष्टी करणं गरजेचं आहे। माझे महाराष्ट्रातील तमाम रेशन दुकानदार बांधव या तालुक्यातील व सर्व जिल्ह्यातील ह्या दुकानदारांना माझं आव्हान आहे की संघटनेच्या वतीनं आपणही आर्थिक मदत द्यावी, वस्तुरूपाने मदत द्यावी। आता RDC नागेश पाटलांनी आम्हाला सांगितलं की आर्थिकपेक्षाही तुम्ही जर वस्तुरूपाने मदत दिली तर फार चांगलं होईल, त्याचाही आम्ही विचार करतो आहे। या मदतीचा पूरग्रस्तांना मदत देण्याच्या रेशन दुकानदारांमार्फत मदत देण्याचा शुभारंभ आज सातारामध्ये झालेला आहे, याचा आम्हाला अभिमान आहे आणि ही गोष्ट इतर तालुक्यातील जिल्ह्यातील लोकांनी करावी अशी माझी नम्र विनंती आहे। आज माझ्याबरोबर सातारा तालुका अध्यक्ष संजय राजपूत आहेत, कार्याध्यक्ष बमनराव देवरे आहेत, गंधाले अण्णा आहेत, ज्येष्ठ संचालक, त्याचप्रमाणे उपाध्यक्ष सागर साळुंके आहेत, मारुती किर्दत आहेत, संदीप भोंगे आहेत, प्रमोद तपाशे आहेत, युवराज राजे आहेत, किरण गायकवाड आहेत, इत्यादी सर्व दुकानदार माझ्याबरोबर आज आहेत। त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून हा आम्ही निधी गोळा केलेला आहे दुकानदारांच्या मार्फत आणि हा 25,000चा धनादेश आज रोजी आम्ही मुख्यमंत्री रिलीफ फंडासाठी दिलेले आहे। याप्रमाणे इतरांनी आपल्या परीनं शासनाला मदत करावी, रोख रकमेचा धनादेश काढून अगर वस्तुरूपाने मदत करावी ही माझी नम्र विनंती आहे। जय गणेश, श्री गणेश। आज सातारा तालुका रेशन दुकानदार संघटनेच्या वतीनं पूरग्रस्त निधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यक फंडासाठी 25,000 रुपयाचा चेक देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे मी व्यक्तिगत माझ्या मातोश्री कैलासवासी मंगला प्रभाकर शेटे यांच्या स्मरणार्थ ₹5,000चा व्यक्तिगत धनादेशही आज नायब RDCकडे दिलेला आहे, त्याचाही त्यांनी स्वीकार केलेला आहे।